विद्यार्थी मित्रांनो, सातवा अँगल डी एफ ही बरोबर 90 डिग्री आहे. एफ जी परपेंडिक्युलर आहे कुणाला, डीईला, दॅट इज ईडीला दिलेला आहे. जी डी बरोबर 8 दिलेला आहे आणि जी एफ बरोबर 12 दिलेला आहे. तर तुम्हाला काढायचं आहे ई जी काढायचं आहे, नंतर तुम्हाला काय काढायचं आहे, एफ डी काढायचं आहे आणि नंतर तुम्हाला काय काढायचं आहे, ई एफ त्या ठिकाणी काढायचं आहे बेटा. आणि याला आपण सॉल्व करूया. हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा पहा, समजून घ्या की फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करूया बेटा, या ठिकाणी जरा डायग्रामला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. एफ जी किती दिलेलं होतं तुम्हाला बेटा, 12 दिलेलं आहे. जी डी किती आहे बेटा, 8 दिलेला आहे तुम्हाला. ह्या ठिकाणी हा जो एफ जी आहे हा काय आहे, जॉमेट्रिक मीन आहे. काय जॉमेट्रिक मीन आहे, कारण आपण हे काय केलेलं आहे, हा जो राईट अँगल ट्रायंगलमधून दॅट इज 90 डिग्रीची अपोजिट काय असतं, हायपोटेनियस असतं. हा ट्रायंगलच्या एका वर्टेक्सपासून हायपोटेनियसवर परपेंडिक्युलर आहे. असं जर परपेंडिक्युलर असेल तर त्याला काय म्हणतो आपण, जॉमेट्रिक मीन म्हणतो. मग आपण इथं जॉमेट्रिक मीन थेरम वापरून आपण काय करू शकतो, ह्या ठिकाणची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. चला करूया. आपण दिलेला माहिती ॲज इट इज आपण लिहिलेलं आहे. मग आपण त्या ठिकाणी काय म्हणायचं, इन ट्रायंगल डी एफ ई अँगल डी एफ ई बरोबर 90 डिग्री आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, आता पुढे काय करता येईल आपल्याला पहा बेटा. आपण काय सांगितलं परत, एफ जी हा परपेंडिक्युलर आहे कुणाला, परपेंडिक्युलर आहे ईडीला परपेंडिक्युलर आहे का, हे ईडीला परपेंडिक्युलर आहे. आता काय करायचं, देअरफॉर बाय द थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. आता काय करायचं, थेरम वापरायचं. बाय द थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन काय येतं, एफ जी स्क्वेअर किंवा जी एफ स्क्वेअर इज इक्वल टू जी डी इंटू जीई. हा जी डी इंटू इकडला जीई. तुम्हाला एफ जी माहिती आहे बेटा, किती आहे सांगा बरं का, 12 स्क्वेअर. जी डी आहे 8. जी माहिती आहे का, नाही. इकडला गुणाकार इकडे अजून काय होतो बेटा, भागाकार. 12चा वर्ग काय येतं, 144 भागिले काय येतं 8 बरोबर काय येतं, जी येतं. आता ह्याला आपण ज्यावेळेस डिवायडेशन वगैरे करतो, केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय मिळतं आपण पाहूया बेटा. जी बरोबर काय येतं, ह्याला कटवा. 144 भागिले 8 आहे. 8 1 8 उरले 6 4 8 8 64 म्हणजे काय येतं, 18 येतं. देअरफॉर जी बरोबर काय येतं बेटा, 18 त्या ठिकाणी येतं. हे काय 18 आलं इकडे पूर्ण. मग आता मला एक सांगा बेटा, ह्या डायग्राममध्ये जरा नीट ऑब्झर्वेशन करा की डी बरोबर काय येते बेटा, डी जी प्लस जी ई येतं. कारण काय, डी डॅश जी डॅश ई आहे. मग आता आपल्याला काय करता येईल पहा बेटा, या ठिकाणी डी बरोबर 18 + 8 म्हणजेच काय ते बेटा 26 युनिट. सेंटीमीटर दिलेलं नाही त्यामुळे आपण त्याला काय करूया बेटा, युनिट म्हणून आपण त्याला लिहूया. तुम्हाला ह्या ठिकाणी काय मिळालेलं आहे, डी मिळालेलं आहे. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, तुम्हाला फाइंड आउट करायचे इकडली बाजू आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे डी, दॅट इज एफ डी तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ई एफ तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ई जी. पण ई जी जे आत्ता आपण काढलेलं आहे, ई जीची व्हॅल्यू तुम्ही आत्ताच काढलात. ई जीची व्हॅल्यू किती आहे, किंवा जी ई जी किंवा जी एकच झाले बेटा, 18 त्याची व्हॅल्यू आहे आपली. एक उत्तर मिळालेलं आहे तुम्हाला. मग आता आपण काय करूया, सेकंडवाला उत्तर आपण त्या ठिकाणी सॉल्व करूया. पहा, दॅट इज अ डी बरोबर तुमचा त्या ठिकाणी 26 आलेला आहे. डायग्राममध्ये ऑब्झर्वेशन करा, डायग्राममध्ये पहा. पण आता आपण काय करूया बेटा, जो दुसरी काढायचं आहे एफ डी तुम्हाला काढायचं आहे, एफ डी काढायचं आहे. आता एफ डीला काढूया. एफ डीला नीट जरा ह्या डायग्राममध्ये थोडं ऑब्झर्वेशन करा रे. ह्या ठिकाणी हा काय आहे, 90 डिग्री आहे. 90 डिग्रीच्या अपोजिट साईड काय असते सांगा बरं का बेटा, इकडली हायपोटेनियस असते. ओके, फक्त ह्या ट्रायंगलच्या रिलेटेड. कोणता ट्रायंगल, डी जी एफ. मग इन ट्रायंगल डी जी एफ पहा बेटा, इन ट्रायंगल डी जी एफ अँगल डी जी एफ इज इक्वल टू काय ते बेटा 90 डिग्री. असं जर असेल तर आपण कोणती थेरम वापरायचं बेटा, बाय पायथागोरस थेरम. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी पायथागोरस थेरम वापरू, 90 डिग्रीच्या अपोजिट कोण आहे, एफ डी किंवा डी एफ स्क्वेअर आहे बरोबर. आपण दोन दुसऱ्या साईडचा बेरीज असते. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साईड्स. अदर टू साईड कोणता आहे, जी डी स्क्वेअर प्लस एफ जी स्क्वेअर त्या ठिकाणी येतं बेटा, किंवा जी एफ स्क्वेअर येतं. जी डीची व्हॅल्यू बघा किती आहे बेटा, 8 स्क्वेअर आहे. एफ जी किती आहे बेटा, 12 स्क्वेअर आहे.
आता आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल पहा. 8चा वर्ग काय येतं 64. ह्याचं काय येतं बेटा 144 येतं. पण आता मला सांगा हे एकूण किती आलं 208 त्या ठिकाणी येतं. मग 208ला आपण काय करू दॅट इज FD स्क्वेअर बरोबर 208 आहे. ह्याचे आपण काय करूया फॅक्टर पाडूया. 208ला 2ने जातं किती उरतं 104. 104ला कितनं जातं 2ने जातं किती उरतात 26. 26ला परत कितनं जातं 2ने जातं 13 उरतात. 13 1 13. देअरफॉर FD स्क्वेअर बरोबर येतं 2 × 2 × 2 × 2 × 13 येतं बेटा. एक जोडी दोन जोडी 2 स्क्वेअर × 2 स्क्वेअर इंटू काय येतं रे 13. मग FD स्क्वेअर बरोबर काय येतं बेटा सांगा बरं का. आता काय करूया टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड टेकिंग स्क्वेअर आपण काय करूया टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. देअरफॉर FD बरोबर काय येतं रे 2 स्क्वेअरचा वर्गमूळ 2 2 स्क्वेअरचा 2 आणि 13चा काय तो √13. FD बरोबर किंवा जे तुम्हाला फाइंड आउट करायचं होतं काय फाइंड आउट करायचं FD किती येतं 4 √13 युनिट हे त्याचं उत्तर येतं. तुम्हाला 2 उत्तर मिळालेले आहेत या ठिकाणी. आता त्या डायग्राममध्ये ऑब्झर्वेशन करा. तुम्हाला ह्या ठिकाणी काय मिळालं इकडली व्हॅल्यू मिळाली किती मिळाली 4 √13 त्या ठिकाणी मिळालेलं आहे. हे एकूण किती काढलात तुम्ही बेटा 26 काढलात. एकूण किती काढलात 26 काढलात. ह्या ठिकाणी समजा ह्याला आपण काय करूया नंबर 1 देऊया 26 काढलात. आता ह्या मोठ्या ट्रायंगलमध्ये जर ऑब्झर्वेशन करा बरं का DFE ट्रायंगलमध्ये थोडं ऑब्झर्वेशन करा. ह्या DFE मध्ये तुम्हाला काय माहिती आहे एक साईड माहिती आहे ही दुसरी माहिती आहे. हे म्हणजे काय 90 डिग्री आहे. 90 डिग्रीच्या अपोजिट काय असतो हायपोटेनियस आहे. हायपोटेनियस किती आहे सांगा बरं का बेटा 26 आहे. तुम्हाला दुसरी साईड माहिती आहे 4 √13 आहे. मग तुम्हाला काय काढायचं इकडली साईड काढायची 1. ह्याला दुसऱ्या मेथडने सुद्धा काढता येतं. काय करा पहा ह्या ट्रायंगलमध्ये ऑब्झर्वेशन करा FGE अँगल G किती आहे सांगा 90 डिग्री लिहायचं आपण इन ट्रायंगल FGE अँगल FGE बरोबर किती येतं बेटा आत्ताच म्हणलं आपण 90 डिग्री येतं. 90 डिग्री असेल तर कोणती थेरम वापरतात बाय पायथागोरस थेरम. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम म्हणल्यावर काय ह्या 90 डिग्रीच्या अपोजिट कोण आहे EF स्क्वेअर आहे. सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 साइड्स अदर साइड्स कोणत्या EG स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर. आता EG स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे किती 18चा वर्ग. GF स्क्वेअरचा माहिती आहे किती बेटा 12चा वर्ग. 18चा वर्ग त्या ठिकाणी काय येतं आपल्याला पाहायचं आहे 18चा वर्ग आपण काढूया प्लस 12चा वर्ग काय येतो बेटा 144 येतो. जो 18चा वर्ग आहे त्या ठिकाणी किती येतो बेटा 324 हा 18चा वर्ग येतो. आणि ज्यावेळेस या दोघांचं आपण ॲडिशन करतो ते एकूण येतं 464. आता बाळांनो EF स्क्वेअर बरोबर किती आलेला आहे 64 म्हणलं मी माफी असावी 468 येते बेटा. ह्याचे आपल्याला परत फॅक्टर पाडावं लागतील माहिती. हे पहा 468ला 2ने भाग जातं 400च्या अर्ध किती 200 60च्या अर्ध किती 3 8 रुपयाच्या अर्ध किती 4. शॉर्टकट असं लक्षात ठेवा. ह्याला परत 2ने जातो म्हणजे किती येतं बेटा 117 जातो 117. मग आता ह्या ठिकाणी काय होतं की 117ला कितने जातो 117ला जातो 13ने. 13ने गेल्यावर किती उरलं बेटा इथं 9 उरतं. मग 9ला कितने जातं 3ने किती उरतं 3 परत कितने जातं 3ने जातं. मग आपल्याला EF स्क्वेअर बरोबर काय मिळतं 2 × 2 × 13 × 3 × 3. एक जोडी मिळाली 2 जोडी मिळाल्या. देअरफॉर EF स्क्वेअर बरोबर 2 स्क्वेअर × 13 × 3 स्क्वेअर. आता काय करायचं सिंपल आहे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड केल्यानंतर त्या ठिकाणी काय येतं काय माहिती ओ हा कुठे आहे काय करायले पसारा काढलेली आहे. काय पसारा काढलेली आहे ये म्हणा पप्पा म्हणलं तर म्हणा रिचा. ह्याचं काय येतं बेटा 2 येतं. 13चं काय येतं √13 येतं आणि 3 स्क्वेअरचं काय येतं बेटा 3 येतं. देअरफॉर EF बरोबर काय येतं 3 × 2 काय येतं 6 येतं √13 हे त्याची व्हॅल्यू येते. आणि लास्टला काही येऊन नसल्यामुळे आपण त्याला काय करायचं युनिट करायचं. अशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी 3 व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहे. EG बरोबर आलेला आहे 18 FD बरोबर आलेला आहे 4 √13 आणि त्यानंतर EF बरोबर तुमची व्हॅल्यू आलेली आहे 6 √13 एवढी त्या ठिकाणी व्हॅल्यू आलेली आहे. 8वा पहा बेटा
फाइंड डायगोनल्स ऑफ रेक्टँगल हुज लेंथ इज 35 सेंटीमीटर अँड ब्रेड्थ इज 12 सेंटीमीटर असा तुम्हाला क्वेश्चन्स आहे. समजा ही तुमची आहे ब्रेड्थ, इकडला 12 म्हणजे हा सुद्धा किती असतो 12, आणि हे तुमची समजा आहे लेंथ, हे 35 म्हणजे हा सुद्धा किती असतो बेटा 35 असतो. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे डायगोनल. समजा आपण एक डायगोनल काढूया अशा प्रकारे. सपोज डेटा हे तुमचं डायगोनल आहे. डायगोनल असल्यानंतर आपल्याला रेक्टँगलचा नेचर माहिती आहे. ईच अँगल ऑफ रेक्टँगल इज ऑफ 90 डिग्री, ईच अँगल ऑफ स्क्वेअर इज ऑल्सो ऑफ 90 डिग्री. आपण पहिल्यांदा काय म्हणायचं, लेट समजा म्हणायचं ए बी सी आणि डी. लेट क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ रेक्टँगल, तो रेक्टँगल आहे असं तुम्ही त्या ठिकाणी म्हणा. पुढे काय लिहायचं बेटा त्या ठिकाणी पहा. तर आपण त्या ठिकाणी सांगायचं की ह्या ठिकाणी ईच अँगल ऑफ रेक्टँगल इज ऑफ 90 डिग्री असं असेल तर अँगल ए बरोबर अँगल बी बरोबर अँगल सी बरोबर अँगल डी बरोबर येतं बेटा 90 डिग्री येतं. दुसरं आहे अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. कशा असतात, आर इक्वल असतात. असं असेल तर ए बी कुणाची इक्वल आहे बेटा सी डीच्या. एकूण अंतर किती आहे बेटा, सॉरी डिस्टन्स लेंथ किती आहे, सॉरी ब्रेड किती आहे 12. ईडी बरोबर कोण येते बेटा बी सी येतं का, ईडी बरोबर कोण येते बी सी, हे सुद्धा किती आहे 35 त्या ठिकाणी येतं. असं केल्यानंतर आपण काय म्हणायचं, एक ट्रायंगलला आपण कन्सिडर करूया. आपल्याला काय काढायचं आहे, ए सी काढायचं आहे. अँड ए सी इज किंवा इक्वल टू डायगोनल ऑफ रेक्टँगल आहे, ज्याची व्हॅल्यू आपल्याला ह्या ठिकाणी काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. त्याची व्हॅल्यू आपण काय करू बेटा ह्या ठिकाणी फाइंड आउट करूया. काय करता येईल आपल्याला, आता काय करता येईल पहा आपल्याला. इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए बी सी बरोबर येते बेटा 90 डिग्री येतं. मग आता काय करायचं, ए बी सी इज राईट अँगल ट्रायंगल असेल तर बाय युझिंग कोणती थेरम वापरेल बेटा, बाय पायथागोरस. ही साईड माहिती आहे, ही साईड माहिती आहे, 90 डिग्रीच्या अपोजिट कोण असतो हायपोटेनस आपल्याला फाइंड आउट करायचं बाय युझिंग पायथागोरस थेरम. पहा 90 डिग्रीच्या अपोजिट कोण आहे बेटा ए सी स्क्वेअर, ऑदर टू साईडचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा वर्ग ए बीचा वर्ग प्लस बी सीचा वर्ग. आता पहा ए बीची व्हॅल्यू किती आहे बेटा 12 स्क्वेअर प्लस 35 स्क्वेअर. 12 स्क्वेअर काय येतो बेटा 144 येतो, आणि त्या ठिकाणी जो 35चा स्क्वेअर येतो तुम्ही काढा बरं का पूर्ण 1225 येतो बेटा. ज्यावेळेस आपण या दोघांना आपण काय करूया ॲडिशन करू, ॲडिशन केल्यानंतर येतं 1369 येतं बेटा. मग आता ह्या ठिकाणी काय करायचं, देअरफॉर टेकिंग, पहा देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, ऑन बोथ साईड. ए सी बरोबर किती येतं 1369 जो आहे तो 37चा वर्ग आहे, 37 येतं सेंटीमीटर त्या ठिकाणी त्याचं उत्तर येतं. अशा प्रकारे आन्सर लिहा. तो काही ते लिहायचं, डायग्राम काढलात ना त्या डायग्राममध्ये तर 37 दाखवा. द डायगोनल ऑफ रेक्टँगल, द डायगोनल ऑफ रेक्टँगल इज किती डिग्री म्हटलं बेटा आपण आत्ताच सांगितलं, किती सॉरी डिग्री म्हटलं, किती सेंटीमीटर 37 सेंटीमीटर त्या ठिकाणी आहे. हे झाला 8वा. ह्या ठिकाणी पहा बेटा हा जो क्वेश्चन आहे आपल्याला ह्या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. हा 6वा क्वेश्चन आहे. फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर असं आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल पहा, हे आपण काय काढलेला आपला हा स्क्वेअर आहे आणि हा ए सी त्याचा डायगोनल आहे. मग म्हणायचं लेट क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ स्क्वेअर. काय आहे बेटा तो तुमचा स्क्वेअर आहे असं आपण त्या ठिकाणी समजूया. आपल्याला माहिती आहे एव्हरी अँगल ऑफ स्क्वेअर इज 90 डिग्री. 90 डिग्री असल्यामुळे अँगल ए बरोबर अँगल बी बरोबर अँगल सी बरोबर अँगल डी बरोबर किती डिग्री येते रे बेटा 90 डिग्री येतं. मग समजा हा एक्स आहे, साईड माहिती आहे का तुम्हाला बेटा नाही, तर तुम्हाला पेरिमीटर जर काढायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा साईड काढावं लागेल.
मग साईड काढण्यासाठी आपण त्या ठिकाणी काय करायचं बेटा, हा 90, हा 90, हा 90, हा 90. तर साईड माहिती नाही, साईड आपण काय करायचं, एक्स धरायचं. मग परत म्हणायचं ऑल साइड्स ऑफ स्क्वेअर आर इक्वल. सर्व साईड्स जे असतात ते कसे असतात बेटा, इक्वल असतात. त्यामुळं AB बरोबर BC बरोबर DC बरोबर AD बरोबर आपण काय केलं, एक्स केलं. हा एक्स म्हणजे हा सुद्धा एक्स आहे, हा सुद्धा एक्स आणि हा सुद्धा एक्स त्या ठिकाणी आहे. पण आता या ठिकाणी पहा, अँगल इन ट्रायंगल ABC, अँगल ABC बरोबर किती आहे बेटा, 90 डिग्री आहे. असं असेल तर ट्रायंगल ABC कोणता ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणून बाय युझिंग पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम 90 डिग्रीच्या अपोजिट कोण आहे, हायपोटेनियस. कोण आहे तिथं, AC स्क्वेअर. सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC ची व्हॅल्यू काय माहिती आहे का तुम्हाला, हो माहिती आहे. किती दिले तुम्हाला, क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे 10 सेंटीमीटर तुम्हाला दिलेलं आहे, हे 10 आहे. मग ह्या ठिकाणी काय येते बेटा, 10 स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. 10चा वर्ग 100 बरोबर 2x स्क्वेअर. इकडला गुणाकार इकडे जाऊन काय होतो बेटा, भागाकार बरोबर काय येतं, एक्स स्क्वेअर. देअरफॉर एक्स स्क्वेअर बरोबर काय येते बेटा, 50. देअरफॉर एक्स स्क्वेअर बरोबर काय येते बेटा, 25 गुणिले 2. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड, हे वाक्य लिहायचं जागाने माझ्याकडे. एक्स इज इक्वल टू काय येते बेटा, 5√2 सेंटीमीटर येतं. हे झालं तुमचं काय, हे झालं तुमचं साईड ऑफ स्क्वेअर. साईड ऑफ स्क्वेअर जर त्या ठिकाणी पहा, साईड ऑफ स्क्वेअर जर तुमचं किती आलेलं आहे बेटा, त्या ठिकाणी साईड ऑफ स्क्वेअर आलेलं आहे तुमचं 5√2 आलेलं आहे. तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला एक्स म्हणजेच कोण आहे, AB बरोबर BC बरोबर DC बरोबर AD बरोबर 5√2 सेंटीमीटर, म्हणजे सर्व साईड्स हे इक्वल्स आहेत आणि किती आहेत, 5√2 आहे. पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरावा लागेल. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू, किती साईड्स असतात, 4 साईड्स असतात. ह्याचं येतं पेरिमीटर ऑफ 4 इंटू साईड येतं बेटा. 4 इंटू साईड कोणती बी एक घ्या. किती काढलात साईड आता तुम्ही, 5√2 काढलात. हे काय येतं, 5 इंटू 4 काय येतं बेटा, 20√2 सेंटीमीटर इज आन्सर. देअरफॉर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, उत्तर लिहायचं आपण लास्टला आन्सर म्हणून. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज 20√2 सेंटीमीटर येतं. अशा प्रकारे ह्याला सॉल्व्ह करू शकता. पहा विद्यार्थी मित्रांनो, ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिले, अँगल एन किती दिले, 90 डिग्री दिले. आणि NQ जो परपेंडिक्युलर आहे MP ला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे हा 90 डिग्री आहे. आणि ह्याच्यातून जो निघालेला बायसेक्टर आहे किंवा परपेंडिक्युलर हा कोणावर पडलेला आहे, हायपोटेनियसवर पडलेला आहे. म्हणजे हा NQ काय आहे, NQ इज अ जॉमेट्रिक मीन आहे. मग ह्या ठिकाणी पहा बेटा, MQ ची व्हॅल्यू किती आहे बेटा, 9 आहे. QP ची व्हॅल्यू काय बेटा, 4 दिलेली आहे. तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे, NQ काढायचं आहे. अशा केसमध्ये आपण काय म्हणायचं, हे पूर्ण डाटा लिहिल्यानंतर बाय द थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन असं असेल तर NQ स्क्वेअर बरोबर काय येतं बेटा, MQ इंटू QP येतं. किती आहे MQ, 9. QP किती आहे, 4. 9 चौक 36. मग देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, देअरफॉर NQ बरोबर येतं 6 सेंटीमीटर. दिलेलं नसल्यामुळे आपण काय करायचं, त्याला युनिट करायचं आणि या लास्टला आन्सर लिहायचं, NQ बरोबर 6 युनिट. हे झालं तुमचं उत्तर. ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पाहू शकता, अँगल QPR जो दिलेला आहे तो 90 डिग्री आहे. हे आपण काय लिहायचं, सोल्युशनमध्ये लिहायचं. ह्याला इथं सोल्युशन करा. आणि त्यानंतर तुम्हाला काय दिलेलं आहे, सेगमेंट PM हा परपेंडिक्युलर आहे कुणाला, QRला. सेगमेंट QRला आहे. त्यानंतर परपेंडिक्युलर असल्यामुळे काय येतं, Q', M', R बिकॉज दे आर इन अ स्ट्रेट लाईन. PM बरोबर तुम्हाला दिलेली आहे व्हॅल्यू 10, QM बरोबर दिलेलं आहे तुम्हाला 8. तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे QR, त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. हा तुम्हाला QR टोटल फाइंड आउट करायचं. हे फाइंड आउट करण्यासाठी पहिला तुम्हाला MR काढावं लागेल. आणि MR तुम्हाला कशा निघतो,
बाय द थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. का जॉमेट्रिक मीन? कारण हा 90 डिग्रीमधून जो काही परपेंडिक्युलर पडलेला आहे तो हायपोटेनसला परपेंडिक्युलर पडलेला आहे. हायपोटेनसला जर परपेंडिक्युलर पडला असेल तर त्या ठिकाणी जॉमेट्रिक मीन आपण त्या ठिकाणी वापरत असतो. देअरफॉर बाय द थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, बाय द थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन प्रमाणे आपण काय करूया पहा बेटा. काय येतं? PM² इज इक्वल टू QM इंटू MR. PM ची व्हॅल्यू माहिती आहे बेटा 10² बरोबर QM किती आहे 8 इंटू काय येतं MR. आता पुढे पहा, ह्या ठिकाणी 10चा वर्ग काय येतं 100. इकडला गुणाकार इकडून काय होतो भागाकार बरोबर काय येतं MR. मग MR बरोबर काय येतं पहा 100 भागिले 8, 8 1 8 उरले 2, 2ला 0, 8 1 8, 8 1 8, 8 दुनी काय येतं बेटा 16, 8 1 8, 8 दुनी 16, 16 उरले किती 4, 4ला 0, 1 पॉईंट आपण या ठिकाणी शिफ्ट केला, 8 5 40 उरले किती 5, 12.5 असं MR ची व्हॅल्यू मिळते. आताच आपण सांगितलं होतं QR बरोबर काय बेटा QM प्लस MR आहे. मग QM किती आहे 8, MR किती आहे 12.5, दोघांचं ॲडिशन केल्यावर किती येतं बेटा 20.5. अशा प्रकारे आन्सर काय येतं आपलं QR बरोबर 20.5 सेंटीमीटर दिलेलं नाही, त्यामुळे त्याला आपण करायचं युनिट. हे तुमचं तिसरं एवढं इझी तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचं आहे. ह्या ठिकाणी पहा बेटा अँगल P 30 डिग्री, अँगल S 90 डिग्री आणि आपण अँगल R या ठिकाणी पाहूया. आपल्याला माहिती आहे द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल angles of triangle is 180 डिग्री. मग असं असेल तर अँगल P प्लस अँगल S प्लस अँगल R बरोबर 180 डिग्री. ह्याच्यातलं तुम्हाला काय माहिती आहे तुम्हाला बेटा अँगल P माहिती आहे किती आहे 30, अँगल S किती आहे 90, अँगल R माहिती नाही बरोबर किती 180 डिग्री. ह्या दोघांची बेरीज किती होती 120 डिग्री प्लस अँगल R बरोबर काय येतं 180 डिग्री. अँगल R बरोबर काय येतं 180 डिग्री मायनस 120 डिग्री. देअरफॉर अँगल R बरोबर काय येतं 60 डिग्री त्या ठिकाणी येतं. ओके, असं असेल तर ट्रायंगल P30 हा 60 आणि हा 90 डिग्री. असं असेल तर ट्रायंगल PSR इज 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. मग काय करायचं बेटा बाय 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम आपण त्या ठिकाणी वापरायचं. साईड अपोजिट टू 60 डिग्री, ह्या 60 डिग्रीच्या अपोजिट कोण आहे बेटा PS आहे किंवा SP आहे. SP बरोबर काय तर √3 डिवायडेड बाय 2 इंटू हायपोटेनियस कोणता आहे बेटा ह्या ठिकाणी 90 डिग्रीच्या अपोजिट कोण आहे PR आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला SP ह्या ठिकाणी पहा बेटा 60 डिग्रीच्या अपोजिट ह्या ठिकाणी कोणती साईड आहे PS आहे आणि त्याचा जो हायपोटेनियस आहे तो कोण आहे बेटा PR त्या ठिकाणी आहे. मग आपण ह्या ठिकाणी दुसरे एक आपण पाहूया की साईड अपोजिट टू 30 डिग्री पहा बेटा 1/2 इंटू हायपोटेनियस. 30 डिग्रीच्या अपोजिट कोण आहे बेटा SR बरोबर 1/2 इंटू हायपोटेनियस कोण आहे PR. आता SR तुम्हाला माहिती आहे किती आहे SR 6 आहे बरोबर 1/2 इंटू काय येतो बेटा PR येतो. खालचा भागाकार इकडे जाऊन काय होतो रे गुणाकार होतो. मग PR ची किंमत काय येते 12 येते. मग ह्या ठिकाणी PR ची किंमत आपण ठेवूया √3 डिवायडेड बाय 2 इंटू 12. कटवा 6 6 7 2 12 की उत्तर काय ते 6√3. ह्या ठिकाणी युनिट दिलेले का रे नाही. मग त्याला काय करायचं युनिट्स आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. अशा प्रकारे PR ची जी काय आपण व्हॅल्यू फाइंड आउट केलेलं आहे PR किती आलेला आहे बेटा 12 आलेला आहे आणि त्या ठिकाणी PS किती आलेला आहे किंवा SP जो काही तुम्हाला काढायचं होतं ती SP त्या ठिकाणी किती आलेलं आहे पहा बेटा किंवा PS आपण त्याला म्हणूया तो आहे तुमचा 6√3 युनिट. त्याचं त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे उत्तर काढलेलं आहे.